सुख, समृद्धी, वैभव, संपत्ती, मान सन्मान इत्यादी सर्व भौतिक गोष्टी मिळवण्यासाठी फक्त गायीला स्पर्श करावा, त्यामुळे नक्कीच भाग्य चमकेल, असं तुम्हीही ऐकलं का? पण हे खरं आहे. चला समजून घेऊयात, पण त्याआधी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा. तुम्ही जर हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेजलाही फॉलो करा. गायीच्या सेवेमुळे दुःख आणि संकट दूर होतात आणि घरात सदैव सुख समृद्धी येत असते. ज्या व्यक्ती गायीची भक्तिभावानं पूजा करतात आणि त्याची सेवा करतात त्यांच्यावर देव नेहमी प्रसन्न असतात. ज्या घरामध्ये गायीला गवत खाण्यासाठी दिलं जातं त्या कुटुंबात अन्न आणि पैशाची कधीही कमतरता नसते. शिवाय हिंदू धर्मात गाय अत्यंत पूजनीय आहे. हिंदू धर्मानुसार गायीमध्ये 33 कोटी देवी देवतांचा वास असतो. या कारणामुळेच गायीसोबतच गोमूत्र, त्याचं शेण आणि दूध हे अत्यंत पवित्र मानले जातात. म्हणून श्रद्धेनुसार अनेक जण नामजप आणि हवनविधी केल्यावर जे पुण्य प्राप्त होतं ते केवळ गायीच्या सेवेनंच मिळू शकतं असं म्हणतात. आता गायीमध्ये 33 कोटी देवता वास करतात. याचा अर्थ कोटी म्हणजे कोटी नव्हे तर प्रकार, म्हणजे गायीमध्ये 33 प्रकारची देवता वास करत असते. या देवता आहेत 12 आदित्य, 8 वसु, 11 रुद्र आणि 2 अश्विन कुमार. हे संपूर्ण मिळून एकूण 33 असे देव होतात. शास्त्रानुसार गाय पवित्र आहे. तिला कामधेनूचं रूपही मानलं गेलंय. याचबरोबर भारतातील प्राचीन ग्रंथवेदांमध्येही गायीचं महत्त्व आहे आणि त्यातील दैवी शक्तींचं वर्णन केलंय. त्याच वेदानुसार आणि शास्त्रानुसार सकाळी स्नान करून गायीला स्पर्श केल्यास आपण पापमुक्त होऊ शकतो. शिवाय शास्त्रात कामधेनू गाय ही सर्व इच्छा पूर्ण करणारी असल्याचंही सांगितलं गेलंय. धार्मिक ग्रंथानुसार शेणात देवी लक्ष्मी, गोमूत्रात देवी भवानी, पुढच्या पायामध्ये आकाशचारी देवता, घुंगरांच्या आवाजात प्रजापती आणि कासेत सागर आहे. म्हणून जो मनुष्य सकाळी स्नान करून गायीला स्पर्श करतो तो सर्व पापांपासून मुक्त होतो. याचबरोबर गायीमध्ये 33 कोटी देवतांचा वास असतो. म्हणून दररोज गायीच्या पायाला लागलेल्या मातीचा टिळक लावल्यास तीर्थयात्रा केल्याचं पुण्य प्राप्त होतं. गाय मातेला रोज चारा किंवा हिरवं गवत खाऊ घातल्यानं जे पुण्य प्राप्त होतं ते तीर्थक्षेत्रात स्नान, जप, दान, ब्राह्मण भोजन, हवन यज्ञ करूनही प्राप्त होत नाही असं श्रीकृष्ण म्हणतात. भगवान श्रीकृष्ण स्वतःच्या हातांनी गौमातेची सेवा करत होते आणि त्यांचं वर्णन गोलोक, गायींचे निवासस्थान असं आहे. जर एखाद्या व्यक्तीनं काळ्या गायीला मुठभर गवत खाऊ घातलं तर त्याची महिन्याभरात केलेली सर्व पापं नष्ट होतात असंही म्हणतात. जो व्यक्ती गाय मातेला भक्तिभावानं पूजा करून तिची सेवा करतो, जेवणापूर्वी गायीचा घास काढतो, त्या कुटुंबात कधीही अन्न आणि पैशाची कमतरता राहत नाही. शिवाय देवता त्यांच्यावर सदैव प्रसन्न राहतात. ज्या घरात नेहमी गाय वास करते त्या घरात नकारात्मक ऊर्जा कधीच राहत नाही. शिवाय अनेक रोगांपासून त्या घरातील सदस्य सुरक्षित राहतात. ज्या व्यक्ती तीर्थस्नानाला जाऊ शकत नाही किंवा दान करू शकत नाही अशा व्यक्तींनी केवळ गोसेवा करावी. यामुळे अनेक जन्मांच्या पापांपासून मुक्तता मिळते. शिवाय जो मनुष्य सकाळी स्नान करून भक्तिपूर्वक काळ्या गायीला किंवा इतर गायींच्या प्रदक्षिणा करतो त्यांना पृथ्वी प्रदक्षिणा घातल्यावर जे फळ मिळतं तेवढंच फळ त्याला प्राप्त होतं. एवढंच नाही तर गौमातेचं पूजन केल्यानं सर्व देवी देवतांचे आशीर्वादही प्राप्त होतात. याचबरोबर सुखसमृद्धीसह स्वतःच्या प्रगतीसाठी गाय मातेची पूजा करावी असं शास्त्र सांगतं. म्हणून ज्योतिषशास्त्रानुसार गायी संबंधित काही खास उपाय सांगण्यात आलेत ज्यामुळे आपल्याला प्रत्येक कामात यश प्राप्त होतं. त्यात पहिली महत्त्वाची गोष्ट म्हणजे सकाळी जेव्हा स्वयंपाकघरात पहिली चपाती किंवा भाकर बनते ती गायीसाठी आधी काढून ठेवावी, त्यामुळे पुण्य मिळतं. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे रोज सकाळी आंघोळ केल्यानंतर गायीची पूजा करावी. असं केल्यानं सर्व देवी देवतांचे आशीर्वाद आपल्याला मिळतात. त्यामुळे आपल्या घरात पैशाची आणि धान्याची कधीच कमतरता जाणवत नाही. याबरोबर तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे गायीची पूजा केल्यानं माता लक्ष्मी प्रसन्न होते आणि आपल्याला भरपूर संपत्तीचे आशीर्वाद प्रदान करते. चौथी महत्त्वाची गोष्ट म्हणजे गायीला नियमित हिरवं गवत खाऊ घालावं. पाचवी महत्त्वाची गोष्ट म्हणजे जर आपल्याला कोणत्याही समस्येला सामोरं जावं लागत असेल तर बुधवारी
हिरवा चारा किंवा पालक किंवा हिरव्या भाज्या गाईला खाऊ घालाव्यात। याबरोबरच 6वी महत्त्वाची गोष्ट अशी की जेव्हाही आपण गाईच्या पाठीवरून हात फिरवतो तेव्हा आपल्यातील सर्व रोगांचा नाश होतो आणि आपलं आरोग्यही मजबूत होतं असं शास्त्र सांगतात। याचबरोबर ऋग्वेदानंही गाईला अघन्य म्हटलंय। गाय अद्वितीय असल्याचं यजुर्वेद सांगतं। अथर्ववेदात गाईला संपत्तीचं घर म्हटलंय। पौराणिक मान्यता आणि आख्यायिकेनुसार गाय हे श्री हरी विष्णूंचं रूप आहे। गायी सर्व वेदमयी आहेत आणि वेद गाय आहेत। भगवान श्रीरामांचे पूर्वज महाराज दिलीप हे नंदिनी गायीची पूजा करायचे। भगवान श्री गणेशाचा शिरच्छेद केल्यावर भगवान शिवांना गाय दान करण्याची शिक्षा झाली आणि देवी पार्वतीला तेच द्यावं लागलं। गरुड पुराणानुसार वैतरणी पार करण्यासाठी गोदानाचं महत्त्व सांगण्यात आलंय। याचबरोबर शास्त्र आणि विद्वानांच्या मते आत्म्याच्या विकासाच्या प्रवासासाठी शेवटच्या टप्प्यावर गाय देखील त्यापैकी एक मानली गेली। त्यानंतर त्या आत्म्याला मानवी रूप मिळतं। शिवाय गायीच्या दुधाची खीर श्राद्ध कर्मातही वापरली जाते, कारण या खीरीने पितरांना जास्तीत जास्त तृप्ती प्राप्त होते। ज्योतिषशास्त्रानुसार गायी संबंधित हेच उपाय आपण करू शकतो आणि त्यामुळे व्यक्तीला जीवनात पुण्याबरोबरच अपार यश आणि समृद्धी प्राप्त होते। म्हणून उन्हाळ्यात पाणी आणि हिवाळ्यात गायीला गूळ नक्की अर्पण करावा। गायीचं पंचगव्य सेवन करावं आणि आपल्या कुटुंबालाही ते सेवन करायला द्यावं। यामुळे सर्व प्रकारचे आजार बरे होतात। याचबरोबर गाय माता जिथे उभी असते ते स्थान दोषमुक्त होतं। अशा स्थितीत आपल्या घरी एखादी वेळी गाय आली तर तिला हाकलून लावू नये। तिची सेवा करावी, तिला भाकर खायला द्यावी, गवत असेल तर गवत खायला द्यावं, पाणी पिण्यास द्यावं आणि ती जितका वेळ आपल्या घरी थांबेल तेवढ्या वेळामध्ये आपल्या घरातील दोष ती स्वतःवर ओढवून घेते आणि आपलं संरक्षण करते। याचबरोबर रोज शक्य नसेल तर आठवड्यातून एकदा तरी गाय मातेला हिरवं गवत नक्की खायला द्यावं। हे वारंवार सांगितलं जातं, कारण गाय मातेला गवत खाऊ घातल्यानं आपल्याला अनेक पटींनी आशीर्वाद प्राप्त होतात। गायीची पूजा करण्याबरोबरच तिची प्रदक्षिणा करावी। याद्वारे त्या व्यक्तीला सर्व तीर्थाचं पुण्य प्राप्त होतं। गायीच्या गळ्यात घंटा सुद्धा तुम्ही बांधू शकता, कारण गायीच्या गळ्यात घंटा बांधली तर गायीच्या गळ्यात वाजणारी घंटा तिच्या आरतीचं सूचक मानलं जातं। शिवाय दररोज किंवा आठवड्यातून एकदा तरी आपल्या डोक्यावरून गाय मातेची शेपटी फिरवावी। यामुळे सुद्धा आपलं वाईट नजरेपासून संरक्षण होतं। याचबरोबर मान्यतेनुसार धर्मासोबत केलेली गायीची पूजा शत्रूंचा नाश करून व्यक्तीला यश मिळवून देतं। तुमचं एखादं काम प्रलंबित असेल, कामामध्ये अडथळे येत असतील आणि लाखो प्रयत्न करूनही पूर्ण होत नसेल तर हे काम मात्र गाय मातेच्या कानात नक्की सांगावं। त्यामुळे आपलं काम लवकरात लवकर होण्यास नक्कीच मदत होते। शिवाय माता गायीच्या पाठीवर उंचावलेला जो कुबडा असतो, असं म्हणतात की त्याला स्पर्श केल्यानं सुद्धा आणि त्याची काळजी घेतल्यानं व्यक्ती रोगमुक्त तर होतोच, शिवाय त्याच्यावर कधीही कर्जाचा बोझा वाढत नाही। याचबरोबर पौराणिक कथेनुसार असं म्हटलं जातं की समुद्र मंथनामध्ये अमृत कलशासह इतर 14 रत्ने सापडली होती। त्यापैकी एक कामधेनू गाय होती। त्यामुळे हिंदू धर्मात गायीचं पूजन अत्यंत महत्त्वाचं मानलं गेलंय। त्यामुळे अनेक मंदिरांच्या बाहेर गाय घेऊन व्यक्ती बसलेले आपल्याला दिसतात। त्यावेळी तुम्ही गायीचं दर्शन आणि गायीला हिरवं गवत खाऊ घालून गायीचे आशीर्वाद नक्कीच प्राप्त करू शकता। तर अशा प्रकारे तुम्ही गौमातेची सेवा करून गायीच्या शरीराला स्पर्श करून नक्कीच सुख समृद्धी, वैभव, संपत्ती, मान सन्मान इत्यादी सर्व भौतिक गोष्टी मिळवू शकता। श्री स्वामी समर्थ। अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा, म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील। तसेच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेज आणि इन्स्टा पेजला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका।